नमस्कार मित्रांनो, आज आम्ही 3 महिन्यानंतर भेटलोय पुन्हा एकदा आमची टीम आणि आम्ही सर्व आता चाललोय. अचानक आज आमोश आहे तर बालू मामा इथे चाललोय. आता गोष्टी सगळे पिटरशी आले, पिटरी सगळी अर्षदने मोद काढले. मोद का कुठे अर्षद तुम्ही खाली दोन खाली लागले. ठीक आहे चालत. आता मस्त आम्ही खंडाळा घाटात आलोय. रस्ता तुम्ही बघू शकता, एकदम मोकळा आहे, एकदम फ्री आहे. ट्रॉफिक नाही, काय नाही, एकदम भारी वाटतंय. आमचा नवीन मेंबर, याचं नाव आकाश मोरे. मोरे टीम मध्ये नवीन. भैयाची लागली पण होती, शेवटी ट्रॉफिक भेटली तिथं घाटात आम्हाला. पनवतीस आला भैया. योच आमचा भैया, इथं दुसरा भैया आमचा यो. नेहमीप्रमाणे इथं भरपूर ट्रॉफिक असतं. आमचा नवीन रायडर आकाश मोरे फटाफट सुसाट काढतोय. कुठून काढतो काय माहित आहे. आता तुम्ही बघू शकता, ही खालीच्या लाईटी दिसतात ना, ही पूर्ण खोपोली आहे. एकदम असा नाईट व्ह्यू आहे खोपोलीचा. आता 5 वाजल्यात. आता आम्ही खेड शिवापूरला इथं पोहोचलोय. जरासा थांबलोय, जरा भरपूर ट्रॅव्हलिंग केली. चाय, आता याला चाय पाहिजे भाईला. आमचा नवीन मेंबर आकाश मोरे. मोरे काय बोलतोय? चाय आहे तिकडे आहे. रात्री भरपूर पाऊस पडला आणि आता मस्त सकाळी असा ओपन झालेला आहे. पाऊस पण गेलेला आहे आणि क्लायमेट एकदम भारी झालेला आहे. तर सूर्य पण येतोय आणि तुम्ही बघू शकता तो नजारा, काय जन्नत आहे एकदम. एक नंबर झालेला आहे क्लायमेट. पाऊस पण गेला, परत आता ऊन आला आहे. थोडंसं नाही, पाऊस पडू पण शकतो पुढं. अशा प्रकारे आता आमचा भैया उठलाय सकाळ. कंपनी झोपायची सवय लागलेली, तरी इकडं झोपतोय, कधी इकडं झोपतोय. जागा भेटते झोपतोय. वेलकम टू सातारा. वेलकम टू सातारा नाही, बाय बाय सातारा होणार आहे. एक नंबर क्लायमेट झालेला आहे. आताच पाऊस पडून गेलेला आहे पूर्ण आणि एकदम आता सूर्य आलेला आहे आणि इकडं मस्त ऊस बीस एकदम भारी झालेला आहे. आमच्या भैयाची जागा आहे. 2 आकडे 7-12 आहे बोलतो. 2 आकडे 7-12 आहे आणि ऊसाची बाग लावलेली आहे त्याच्यात. भैया घराचं काम तुझंच चालू आहे का? गवंडी आलं नाही? येतील. अजून काय बोलतो? अजून काय नाही. आता ऊसाची काकचीच होतो. मशागत चालू आहे मातीची. आता आमच्या भैयाचा पूर्ण 2 आकडे 7-12 इथून चालू होणार आहे. भैयाचा आता इथून शेतं चालू झालेली आहेत. पहिल्या शेतात त्यांनी केली लावलेली आहेत. केली गेली पाठी
आता ऊस लावलेले आहेत. ऊस तुम्ही बघू शकता. यो पूर्ण ऊस हे आमच्या भैयाचं आहे. तो नागरी सातबाऱ्यामध्ये पूर्ण लावलेला आहे. पूर्ण पाणी बिणी मस्त भेटलेलं आहे त्यांना. रात्री पण पाऊस भरपूर पडलेला, पाणी पण मजबूत भेटलेलं आहे. आता 3-4 महिन्यानंतर त्याची कापणी येईल, तेव्हा भैया तुम्हाला सगळ्यांना साखर गोळ सगळा तुम्हाला पाठवणार आहे भैया. तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नाही पाठवला तर मी आहे, मला कॉन्टॅक्ट करा, मी त्याला सांगेन पाठवायला. आता आम्ही पोचलो इथं आदमापूरला. गाडी वगैरे पार्किंग केली. आता बाळूमामाच्या दर्शनाला चाललो आहे. त्यात आज आहे आमोशा. आमोशाच्या निमित्ताने आज इथं भरपूर गर्दी आहे. बघू आता आमचा किती टायमात दर्शन वगैरे होतं आहे, काय होतं आहे, किती गर्दी आहे, काय आहे. आता मला तर असा अंदाज वाटतो तर भरपूर गर्दी असणार आहे. गर्दी तर भरपूर आहे, पण लाईन पण एकदम फास्ट चालू आहे. काय जास्त टाईम जाणार नाही, 2-3 तासात होईल असं वाटतंय. आता झालं आमचं दर्शन वगैरे. आता इथून आम्ही बघू मेतकीला जाऊ आणि मेतकीचा ते बाळूमामाच्या काठीचं दर्शन घेऊ आणि घरी निघू. मंदिराच्या डाव्या साईडला माऊली महाप्रसाद चालू आहे. महाप्रसाद टायमिंग 2 वाजेपर्यंत चालू राहील आणि 2 वाजता महाप्रसाद झाली बंद होईल. मस्त आमचा बाळूमामा वगैरे झालेला आहे. तिथून परत आम्ही मेटेकला गेलो. तिथून मेटेकवरून दर्शन करून जरा गाडी भरपूर चालवली आम्ही. गाडी चालवून आता आलो कोल्हापूरला. कोल्हापूर अंबाबाईचं दर्शन घेणार होतं इथे. मस्त क्लायमेट झालेलं आहे आणि गर्दी पण नाही आहे, काहीच गर्दी नाही. ज्या मानात येतो आम्ही त्यानुसार काहीच गर्दी नाही. एकदम खाली गाभार एकदम खाली झालेला आहे. चला पटापट दर्शन. एकदम गाभारा खाली आहे, टेन्शनच ना काय. पोरांना खुशीर भरपूर झाले. इथं काहीच गर्दी नव्हती. आमचा अर्ध्या तासात दर्शन वगैरे झाला मस्तकी. आणि आता संध्याकाळ पण झाली, तर लाईट वगैरे लागलेले आहेत. एकदम भारी वाटतंय मंदिर पण. 15 ते 20 मध्ये आता अशा प्रकारे आमचं दर्शन वगैरे झालं आहे. आता प्रसाद वगैरे घेतो आणि घरी निघतो आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.